Welcome students. We are going to continue the concept of entropy. We'll be revising for 5 or 10 minutes and then I will extend the concept further. Let's begin. We've gone through these examples in the last lecture, the third lecture on thermodynamics. Look at these reactions. Hydrogen gas combines with oxygen gas to form H2O liquid. The reaction is exothermic. Its delta H value is minus 247 kilojoule. The reaction is exothermic. That means total enthalpy of the reactants is more and total enthalpy of products is less. Enthalpy of hydrogen gas plus 1/2 into enthalpy of oxygen gas is more and enthalpy of H2O liquid is less. And that's why delta H, change in enthalpy, is negative. And hence we can say, as H2O's enthalpy is less, it is more stable. And that's why the reaction is spontaneous towards the formation of H2O. When value of delta H, when value of change in enthalpy is negative, the reaction is spontaneous for getting more stability. That's the general conclusion. Hydrogen gas combines with chlorine gas to form hydrogen chloride gas. In this case, again, value of delta H is negative. Now, when the value of delta H, enthalpy change, is negative, total enthalpy of product is less than the total enthalpy of reactants. Reactants total enthalpy पेक्षा product total enthalpy कमी आहे. मग product ची enthalpy कमी आहे, product ची energy कमी आहे, म्हणजे product ची stability जास्त आहे. आणि reaction stability च्या दिशेने spontaneous आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की when the value of delta H is negative, the reaction in that particular direction becomes spontaneous. Same in the case of formation of ammonia. अमोनिया तयार होताना पण हेच घडतं. अमोनियाच्या दिशेने जाताना नायट्रोजन आणि हायड्रोजनचा वापर करून अमोनियाच्या दिशेने जाताना डेल्टा एच निगेटिव्ह आहे आणि म्हणून ती रिॲक्शन अमोनियाच्या फॉर्मेशनच्या दिशेने स्पॉन्टेनियस आहे. ओके, these are the general aspects of spontaneity of a reaction when we are going to consider delta H. Now look at these examples. Ice held in our palm melts to form water. Ice melt होतो आणि water तयार होतं. Spontaneously ही प्रोसेस होते. पण या प्रोसेसचा डेल्टा एच पॉझिटिव्ह आहे. आपण या एक्झाम्पल वरनं कर्सरकडे बघायचं काय, या एक्झाम्पल वरनं आपण नेहमी म्हणतो की जेव्हा डेल्टा एच निगेटिव्ह असतो, मग ज्या डिरेक्शन मध्ये डेल्टा एच निगेटिव्ह आहे त्या डिरेक्शन मध्ये ती प्रोसेस स्पॉन्टेनियस आहे. मग आता आईस पेक्षा वॉटरची एन्थॅल्पी जास्त आहे का? कारण आईस रिप्रेझेंट्स द इनिशियल स्टेट, वॉटर रिप्रेझेंट्स द फायनल स्टेट. एन्थॅल्पी ऑफ फायनल स्टेट वॉटर मायनस एन्थॅल्पी ऑफ इनिशियल स्टेट आईस इज पॉझिटिव्ह. मग आईस पेक्षा वॉटरची एन्थॅल्पी जास्त आहे, आईस पेक्षा वॉटरकडे एनर्जी जास्त आहे, तरीही ही प्रोसेस स्पॉन्टेनियसली होते. मग आपण असं म्हणू शकतो का की डेल्टा एच निगेटिव्ह असताना प्रोसेस स्पॉन्टेनियस असते? ओके, आणि डेल्टा एच पॉझिटिव्ह असताना प्रोसेस नॉन स्पॉन्टेनियस असते असं आपण म्हणू शकत नाही. म्हणजे डेल्टा एच पॉझिटिव्ह असतानाही काही वेळेला प्रोसेस स्पॉन्टेनियस असते. म्हणजे मला असं म्हणायचं आहे, मी मागच्या म्हणून पुन्हा वाटल्यास मागचं लेक्चर ऐका, की केवळ डेल्टा एच निगेटिव्ह असणं हे रिॲक्शन स्पॉन्टेनियस असण्याचा एकमेव ड्रायव्हिंग फोर्स असू शकत नाही. कारण इथं डेल्टा एच पॉझिटिव्ह असूनही आईस मेल्ट्स इनटू वॉटर स्पॉन्टेनियसली. आईस वॉटरमध्ये सहजपणे उत्स्फूर्तपणे मेल्ट होतो डेल्टा एच पॉझिटिव्ह असताना. पण इथं पण बघा, N2O4 गॅस 1 मोल converts itself into twice NO2 gas spontaneously even though delta H is positive. डेल्टा एच पॉझिटिव्ह असतानाही प्रोसेस स्पॉन्टेनियसली झालेली आहे. डेल्टा एच पॉझिटिव्ह असतानाही प्रोसेस स्पॉन्टेनियसली झालेली आहे. म्हणजे केवळ निगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ डेल्टा एच, निगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ एन्थॅल्पी चेंज is not the driving force for a spontaneity of reaction. रिॲक्शन स्पॉन्टेनियस असण्यासाठी केवळ
निगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ डेल्टा एच हा एकमेव ड्रायव्हिंग फॅक्टर असू शकत नाही, कारण इथं या पहिल्या, या दुसऱ्या किंवा या तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये डेल्टा एच पॉझिटिव्ह असतानाही ice converts into water, N2O4 converting into twice NO2, NaCl dissolved in water to form dissociated sodium ion and chloride ion. या तिन्ही प्रोसेसेस डेल्टा एच पॉझिटिव्ह असतानाही स्पॉन्टेनियस आहेत. म्हणजे असा आणखी एखादा ड्रायव्हिंग फोर्स आहे जो रिॲक्शनला स्पॉन्टेनियस बनवतोय. डेल्टा एच निगेटिव्ह असेल तर रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे, हा ड्रायव्हिंग फोर्स आहे, नाही म्हणत नाही आम्ही, पण तोच एकमेव फॅक्टर आहे जो रिॲक्शनची स्पॉन्टेनिटी ठरवतो. डेल्टा एच निगेटिव्ह आहे, तोच एकमेव फॅक्टर रिॲक्शनची स्पॉन्टेनिटी ठरवतो. हे बरोबर नाही आहे, कारण इथं डेल्टा एच पॉझिटिव्ह असूनही रिॲक्शन काय झालेले आहेत, या स्पॉन्टेनियस झालेले आहेत. मग आता का झाले असतील बघा. आईस रिप्रेझेंट सॉलिड स्टेट, वॉटर रिप्रेझेंट्स लिक्विड स्टेट. सॉलिड स्टेट ही मिनिमम रँडमनेसची आहे. सॉलिड स्टेट ही मिनिमम रँडमनेसची आहे. त्याचे म्हणजे जेव्हा आईस सॉलिड स्टेटमध्ये आहे तेव्हा H2O चे जे मॉलिक्युल्स आहेत, H2O चे जे मॉलिक्युल्स आहेत, वॉच इट हिअर, दे आर हेल्ड टू इच अदर इफेक्टिव्हली. दे कांट मूव्ह रँडमली. पण जेव्हा त्या बर्फाचं पाणी होतं तेव्हा पाण्याचे मॉलिक्युल्स बऱ्यापैकी त्यांना फ्रीडम आहे. फ्रीडम वाढलं की रँडमनेस वाढला, विस्कळीतपणा वाढला. पक्क लक्षात ठेवा हे, डोंट फॉरगेट दिस. जेव्हा जेव्हा फ्रीडम वाढतं तेव्हा विस्कळीतपणा वाढणार. मग आपण इथं म्हणू शकतो की जरी डेल्टा एच पॉझिटिव्ह असला तरी रँडमनेस वाढल्यामुळं, डिसऑर्डर वाढल्यामुळं ही रिॲक्शन स्पॉन्टेनियसली झाली. कारण देता येते की नाही सांगा की मला. वी कॅन गिव्ह द रिझन. आपण इथं रिझन सांगू शकतोय. कोणी विचारलं आपल्याला किंवा वेन आईस कन्वर्ट्स इन टू वॉटर, डेल्टा एच इज पॉझिटिव्ह, इट इज 6.0 किलोजूल पर मोल अँड स्टील द रिॲक्शन इज स्पॉन्टेनियस. कारण आपला अनुभव हा आहे की एनर्जी कमी झाली तर ती रिॲक्शन स्पॉन्टेनियसली होते. आपण इतके वर्ष शिकलो, 9वी पासून 10वी पासून 11वी मध्ये किंवा रिॲक्शन कशासाठी होतात, एनर्जी कमी होण्यासाठी. पण ही प्रोसेस, या प्रोसेसमध्ये डेल्टा एच पॉझिटिव्ह आहे तरीही स्पॉन्टेनियसली होते. मग याचं कारण आपण काय सांगू शकतो की आईस मेल्ट स्पॉन्टेनियसली इन टू वॉटर बिकॉज there is increase in randomness, there is increase in disorder and there is increase in entropy. कारण measure of disorder, measure of randomness, ज्याच्या स्वरूपात randomness मोजला जातो, ज्याच्या स्वरूपात डिसऑर्डर मोजली जाते, त्या क्वांटिटीला एंट्रॉपी म्हणतात. सॉलिड H2O पेक्षा लिक्विड H2O ची एंट्रॉपी जास्त आहे, म्हणून ही रिॲक्शन स्पॉन्टेनियसली झाली. आता तुम्ही म्हणाल दोन्ही बाजूला गॅस आहे. दुसऱ्या रिॲक्शन मध्ये लुक ॲट द कर्सर प्लीज. पण तरीही मी म्हणेन की रँडमनेस वाढलाय, कारण इथं गॅशियस स्टेटचा एकच मोल आहे, N2O4 च्या मागे 1 आहे. इथं NO2 नायट्रोजन डायऑक्साईड 2 मोल आहेत. म्हणजे 1 मोल ऑफ गॅशियस रिॲक्टंट पेक्षा 2 मोल्स ऑफ गॅशियस प्रॉडक्ट्स आहेत इथं. मग इथं एक प्रकारे नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस वाढले की नाही लेफ्ट कडनं राईट कडे जाताना. मग डेल्टा एच जरी पॉझिटिव्ह असला तरी रिॲक्शन स्पॉन्टेनियसली का झाली? मग द रिझन इज सिम्पल. कारण साधं सोपं आहे. कारण या रिॲक्शन मध्ये एंट्रॉपी वाढली आहे, डिसऑर्डर वाढली आहे, रँडमनेस वाढलाय. मग ज्या डिरेक्शन मध्ये डिसऑर्डर वाढते, ज्या डिरेक्शन मध्ये रँडमनेस वाढतो, म्हणजेच ज्या डिरेक्शन मध्ये एंट्रॉपी वाढते, ती डिरेक्शन, त्या डिरेक्शन मध्ये ती प्रोसेस स्पॉन्टेनियस असू शकते. सेम हियर, सोडियम क्लोराइड सॉलिड contains positively charged sodium ion and negatively charged chloride ion, but these ions are held to each other by strong electrostatic force of attraction when NaCl is in solid state. पण जेव्हा तुम्ही या NaCl ला पाण्यात टाकता, सोडियम आयन अँड क्लोराइड आयन्स बिकम फ्री. आयनिक बॉन्ड जो आहे त्यांच्यातला तो ब्रेक होतो आणि ते फ्री होतात आणि आयन्स फ्री झाले, फ्रीडम आलं, डिसऑर्डर आली, रँडमनेस आला. म्हणजे सोडियम क्लोराइड सॉलिड पेक्षा ॲक्वियस स्टेट मध्ये रँडमनेस जास्त आहे, डिसऑर्डर जास्त आहे. म्हणजे लेफ्ट कडून राईट कडे जाताना एंट्रॉपी वाढली आहे. मग ज्या डिरेक्शन मध्ये जर एंट्रॉपी वाढत असेल, जर डिसऑर्डर वाढत असेल, जर रँडमनेस वाढत असेल, तरीही ती रिॲक्शन स्पॉन्टेनियस असू शकते, जरी डेल्टा एच पॉझिटिव्ह असते तरी. डेल्टा एच निगेटिव्ह, कर्सरकडे बघा, डेल्टा एच निगेटिव्ह असेल तर ती प्रोसेस स्पॉन्टेनियस असते.
पण डेल्टा एच पॉझिटिव्ह असताना पण जर रिॲक्शन स्पॉन्टेनियस होत असेल तर त्याचं कारण काय असतं, तर एंट्रॉपी वाढत असते, रँडमनेस वाढत असतो, डिसऑर्डर वाढत असते. कळालं? कन्सेप्ट आहे हा. बघा, व्हॉट इज द डेफिनेशन अँड फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ एंट्रॉपी. आपल्याला हे माहिती आहे की whenever there is a spontaneous change, there is increase in the randomness of the system. आपण मागे बघितलं नाही तर जेव्हा जेव्हा रँडमनेस वाढतो, एंट्रॉपी वाढते, तेव्हा एक स्पॉन्टेनियस चेंज होतो. म्हणजे एक प्रकारे असं म्हणू शकतो आपण की इन्क्रीज इन रँडमनेस फेवर्स अ स्पॉन्टेनियस चेंज. मग आता हा जो रँडमनेस आपण म्हणतोय की रँडमनेस वाढतोय, डिसऑर्डर वाढते, हा मोजायला पाहिजे का नको? मग तो ज्या थर्मोडायनेमिक फंक्शनच्या स्वरूपात मोजला जातो त्याला म्हणायचं एंट्रॉपी. इट वॉज इंट्रोड्युस्ड बाय क्लॉसियस इन 1850. इट इज अ स्टेट फंक्शन. एंट्रॉपी इज अ स्टेट फंक्शन. आता याचा अर्थ काढायला पाहिजे. That means entropy depends upon initial state and final state of the system. It does not depend upon the path followed by the system to reach the final state. Entropy, initial state आणि final state वरती अवलंबून आहे सिस्टीमच्या. आणि इनिशियल स्टेट कडून फायनल स्टेट कडे जाताना सिस्टीमनं कोणता पाथ फॉलो केला याच्यावरती एंट्रॉपी अवलंबून नाही आहे. म्हणून एंट्रॉपी हे स्टेट फंक्शन आहे. एंट्रॉपीचा सिम्बॉल एस आहे. जसा एन्थॅल्पीचा कॅपिटल एच असतो तसा एंट्रॉपीचा कॅपिटल एस आहे. मग आता समजा एक सिस्टीम आहे, त्या सिस्टीम मध्ये कोणताही फिजिकल किंवा केमिकल चेंज होत नाहीये, तर मग ऑब्विसली त्या सिस्टीमची एंट्रॉपी ही चेंज होणार नाही. कारण स्टेट फंक्शन आहे ना, फिजिकल चेंज होत नाहीये, केमिकल चेंज होत नाहीये, म्हणजे सिस्टीमची स्टेट चेंज होत नाहीये. स्टेट चेंज होत नसेल तर स्टेट फंक्शन बदलणार का? नाही. एंट्रॉपी हे स्टेट फंक्शन आहे. मग त्यामुळे एंट्रॉपी पण काय राहते? कॉन्स्टंट राहते. आता समजा आपण सिस्टीमला सराउंडिंग मधनं हीट सप्लाय केली. सिस्टीमला हीट इज सप्लाइड फ्रॉम द सराउंडिंग इन टू द सिस्टीम, तर मात्र सिस्टीमची एंट्रॉपी वाढणार, कारण टेम्परेचर बदलणार ना. मग इथे एक फॉर्म्युला दिलाय. फॉर अ रिव्हर्सिबल चेंज डेल्टा एस इज इक्वल टू क्यू रिव्हर्सिबल अपॉन टी. डेल्टा एस एंट्रॉपी चेंज. फॉर्म्युला एंट्रॉपी साठी नाही आहे चिमण्यानो, एंट्रॉपी चेंज साठी आहे. डेल्टा एस इज इक्वल टू क्यू रिव्हर्सिबल अपॉन टी. क्यू रिव्हर्सिबल काय? इज द हीट सप्लाइड आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबली टू द सिस्टीम ॲट टेम्परेचर टी. सिस्टीमचं टेम्परेचर टी असताना सिस्टीमला दिली गेलेली हीट. ओके, ही काय आहे? क्यू रिव्हर्सिबल आहे. आयसोथर्मली आणि रिव्हर्सिबली एक्सचेंज झालेला आहे हीटचं. ओके, म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, पण आपण सिस्टीमला हीट दिली आहे. अशा वेळी डेल्टा एस जो आहे तो कसा काढायचा? डेल्टा एस इज इक्वल टू क्यू रिव्हर्सिबल अपॉन टी. प्लीज हा फॉर्म्युला केव्हा वापरायचा? वेन टेम्परेचर इज कॉन्स्टंट. डेल्टा एस इज इक्वल टू क्यू रिव्हर्सिबल अपॉन टी. हा फॉर्म्युला केव्हा वापरायचा? वेन टेम्परेचर इज कॉन्स्टंट. ओके, आता इथं लिहिलंय ॲज एंट्रॉपी इज अ स्टेट फंक्शन, डेल्टा एस इज इक्वल टू एंट्रॉपी ऑफ फायनल स्टेट मायनस एंट्रॉपी ऑफ इनिशियल स्टेट. आपण कुठल्याही स्टेट फंक्शन मधला चेंज कसा कॅल्क्युलेट करतो? स्टेट फंक्शन ऑफ फायनल स्टेट मायनस स्टेट फंक्शन ऑफ इनिशियल स्टेट. एंट्रॉपी इज अ स्टेट फंक्शन, मग डेल्टा एस कसा कॅल्क्युलेट करणार? फायनल स्टेट एंट्रॉपी मायनस इनिशियल स्टेट एंट्रॉपी. मग केमिकल रिएक्शनसाठी फायनल स्टेट म्हणजे कोण असतात? प्रॉडक्ट. आणि इनिशियल स्टेट कोण असतात? रिॲक्टंट्स. रिॲक्शन मध्ये कोणत्याही केमिकल रिॲक्शन मध्ये रिॲक्टंट्स रिप्रेझेंट इनिशियल स्टेट अँड प्रॉडक्ट्स रिप्रेझेंट फायनल स्टेट. मग मी रिॲक्शनसाठी हाच डेल्टा एस कसा येणार? एस ऑफ फायनल स्टेटच्या ऐवजी लिहिणार एस ऑफ प्रॉडक्ट्स मायनस मायनस एस ऑफ इनिशियल स्टेटच्या ऐवजी काय लिहिणार? एस ऑफ रिॲक्टंट्स. आता कॉन्सन्ट्रेट ऑन द युनिट. या युनिटवरनं या फॉर्म्युलावरती फोकस करा प्लीज. कर्सरकडे बघा. डेल्टा एस इज इक्वल टू क्यू रिव्हर्सिबल अपॉन टी. ह्याच्याकडे बघून आपण सांगू शकतो युनिट ऑफ एंट्रॉपी चेंज काय येणार? जूल पर केल्विन. आणि समजा तो 1 मोल साठी पाहिजे असेल तर आपण असं लिहू शकतो जूल पर केल्विन पर मोल. एसआय युनिट काय येणार? जूल पर केल्विन पर मोल. एका मोल साठी सांगायचं असेल तर पर मोल पण ऍड करू शकतो. जूल पर केल्विन पर मोल. आता जर हे एंट्रॉपी चेंजचं युनिट असेल तर ते एंट्रॉपीचं पण असणार ना, होय की नाही? मग एंट्रॉपीचं युनिट आणि एंट्रॉपी चेंजचं युनिट पर मोल काय येणार? जूल पर केल्विन पर मोल. ठीक आहे, लेट्स मूव्ह. फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ एंट्रॉपी. आता आपल्याला हे माहिती आहे की सॉलिड स्टेटमध्ये
क्रिस्टलाइन सॉलिड स्टेट मध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर वेल अरेंज इन अ वेल ऑर्डर्ड मॅनर. सोडियम क्लोराईड जर आपण घेतला क्रिस्टलाइन, तर त्याच्यामध्ये each sodium ion is surrounded by 8 chloride ions and each chloride ion is surrounded by 8 sodium ions. कोणत्याही सोडियम क्लोराईड च्या क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये तुम्हाला सोडियम आणि आयन आणि क्लोराईड आयन सिस्टमॅटिकली डिसिप्लिन्ड मॅनर मध्ये रेग्युलर पॅटर्न मध्ये अचूक अरेंजमेंट त्यांची दिसेल. डिसऑर्डर प्रचंड कमी असते, प्रचंड कमी असते डिसऑर्डर. जिथं ऑर्डर जास्त आहे तिथं डिसऑर्डर कमी असते. ज्या क्लासमध्ये शिस्त जास्त आहे त्या क्लासमध्ये बेशिस्त कमी असणार ना चिमण्यानो. समजलं का बघा मला काय म्हणायचं ते. हा, जर एखाद्या कुठलाही क्रिस्टलाइन सॉलिड घ्या, ऑर्डर्ड अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स तुम्हाला दिसेल. कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑर्डरली अरेंज्ड दिसतील, रेग्युलर पॅटर्न मध्ये अरेंजमेंट. तिथं इरेग्युलॅरिटी, डिसऑर्डर, बकालपणा, गचाळपणा नाही असणार. कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑर्डरली रेग्युलर पॅटर्न मध्ये अरेंज झालेले दिसतील. ऑर्डर्ड अरेंजमेंट असते कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल म्हणजे डिसऑर्डर कमी असते. म्हणून इथं लिहिलंय in a crystalline solid the constituent particle are arranged in a well ordered manner and the randomness is minimum. मला सांगा, इथं मी लिहिलंय बघा, इथं कर्सरकडे बघा चिमण्यानो. क्रिस्टलाइन सॉलिडची जी एंट्रॉपी आहे, क्रिस्टलाइन सॉलिडची जी एंट्रॉपी आहे ती मिनिमम दाखवली बघा इथं. आता गॅशियस स्टेटकडे सांगा. आता काय तुम्ही घरात एके ठिकाणी उदबत्ती पेटवता, दुसऱ्या कोपऱ्यात वास येतोय तुम्हाला. एका कोपऱ्यात उदबत्ती पेटवली तर दुसऱ्या कोपऱ्यात वास येतो का? कारण गॅस पार्टिकल्स मध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो व्हेरी वीक आहे. इट्स अ व्हेरी वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. त्याचं नेचर वीक आहे, त्याची स्ट्रेंथ खूप कमी आहे. पार्टिकल्स प्रचंड विस्कळीतपणे पसरलेले आहेत सगळीकडे. डिसऑर्डर जास्त आहे. मग गॅशियस स्टेटमध्ये रॅन्डमनेस सगळ्यात जास्त आहे. गॅशियस स्टेटमध्ये रॅन्डमनेस सगळ्यात जास्त आहे. म्हणजे एंट्रॉपी मॅटरची गॅशियस स्टेटमध्ये सगळ्यात जास्त असते. पुन्हा कर्सरकडे बघा. एंट्रॉपी इन गॅशियस स्टेट मॅक्झिमम आहे. एंट्रॉपी ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड मिनिमम आहे. क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये एंट्रॉपी कमीत कमी काय? कारण डिसऑर्डर खूप कमी आहे. डिसऑर्डर कमी, एंट्रॉपी कमी. डिसऑर्डर जास्त, एंट्रॉपी जास्त. आता लिक्विड तुम्हाला माहिती आहे तो थोडाफार मूव्ह होतो. तो सॉलिड एवढा इतका रिस्ट्रिक्टेड नाही आहे. इट हॅज सर्टन डिग्री ऑफ फ्रीडम टू मूव्ह, बट इट डझंट हॅव व्हेरी हाय डिग्री ऑफ फ्रीडम ॲज यू ऑब्झर्व इन द केस ऑफ अ गॅस. म्हणजे लिक्विड मध्ये सॉलिड पेक्षा डिसऑर्डर जास्त आहे, पण ती लिक्विड पेक्षा कमी आहे. म्हणून मी असं म्हणेन की एंट्रॉपी ऑफ a gas is maximum, entropy of a crystalline solid is minimum, and entropy of a liquid is moderate. It is intermediate in between the entropy of a gas and entropy of a solid. Entropy काय आहे मला सांगा? मेजर ऑफ डिसऑर्डर आहे. डिसऑर्डर कोणामध्ये जास्त असते? गॅशियस स्टेट मध्ये. आणि कोणामध्ये सगळ्यात कमी असते? क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये. दॅट्स इट. आता मला सांगा, गॅस मिक्स होणं, आईस मेल्ट होणं, वॉटर एव्हॅपोरेट होणं, इंक स्प्रेड होणं वॉटरमध्ये, या सगळ्या प्रोसेसेस स्पॉन्टेनियसली होत होत्या. का होत होत्या? त्याचं कारण सरळ आहे. कारण या प्रत्येक प्रोसेसमध्ये रॅन्डमनेस वाढत होता. या प्रत्येक प्रोसेसमध्ये काय वाढत होता? रॅन्डमनेस. दोन गॅसेस मिक्स होत होते, रॅन्डमनेस वाढत होता. मेल्टिंग ऑफ आईस. आईस सॉलिड आहे, मेल्ट झाला की वॉटर. मग आता सॉलिड पेक्षा लिक्विड नेहमी जास्त रॅन्डम असतो. दॅट्स इट. ही प्रत्येक प्रोसेस स्पॉन्टेनियसली का झाली? कारण या प्रत्येक प्रोसेसमध्ये डिसऑर्डर म्हणजेच रॅन्डमनेस वाढत होता. मग आपण असं म्हणू शकतो, आता दुसरं कॉन्क्लुजन आपलं असं आहे की इफ अ प्रोसेस मे कॉज increase in randomness, increase in disorder, increase in entropy, it can be spontaneous. जसं एखाद्या प्रोसेसमध्ये डेल्टा एच निगेटिव्ह होत असेल तर ती प्रोसेस स्पॉन्टेनियस असू शकते. तसंच
जर एखाद्या प्रोसेसमध्ये सिस्टीमची एंट्रॉपी, रँडमनेस, डिसऑर्डर वाढत असेल तर ती प्रोसेस स्पॉन्टेनियस असू शकते. म्हणजे डेल्टा एच निगेटिव्ह पाहिजे आणि डेल्टा एस पॉझिटिव्ह पाहिजे. एन्थॅल्पी चेंज कमी व्हायला पाहिजे. एन्थॅल्पी कमी व्हायला पाहिजे. डेल्टा एच निगेटिव्ह पाहिजे आणि एंट्रॉपी वाढायला पाहिजे. डेल्टा एच निगेटिव्ह, डेल्टा एस पॉझिटिव्ह, रिॲक्शन स्पॉन्टेनियस. म्हणजे आपल्याकडे आता रिॲक्शन प्रोसेस स्पॉन्टेनियस असण्याचे दुसरा आपल्याकडे क्रायटेरियाला पहिला होता डेल्टा एच निगेटिव्ह पाहिजे. दुसरा आला चेंज इन एन्थॅल्पी कमी पाहिजे, चेंज इन एन्थॅल्पी निगेटिव्ह पाहिजे. दुसरा कुठला? चेंज इन एंट्रॉपी डेल्टा एस पॉझिटिव्ह पाहिजे. कळालं का बघा निश्चित? ओके. हे बघा, तुम्ही जेवढं हे डोक्यामध्ये भिनवाल तेवढं लवकर कळेल. मी आजचं लेक्चर खूप ॲब्रिव्हिएटेड ठेवलंय. त्याच्या मागचं कारण हे आहे की तुम्ही त्याच्या मागचं लेक्चर पुन्हा पुन्हा ऐकावं. मी इमिजिएटली उद्या पुढचं टाकणार आहे. पण खूप महत्वाचं आहे की तुम्ही हे ऐकणं, तुम्हाला हे कळणं की केवळ डेल्टा एच निगेटिव्ह आहे म्हणूनच प्रोसेस स्पॉन्टेनियस असते असं नव्हे. तर ज्या प्रोसेसमध्ये डिसऑर्डर, रँडमनेस, एंट्रॉपी वाढणार आहे ती प्रोसेस पण काय असू शकते? स्पॉन्टेनियस असू शकते. आपल्याकडं रिॲक्शन स्पॉन्टेनियस असण्याची दोन कारणं आता आहेत. डेल्टा एच निगेटिव्ह, डेल्टा एस पॉझिटिव्ह. आपण खूप डिटेल्समध्ये अजून जाणार आहे. आपल्याला थर्मोडायनॅमिक्सचे अजून 3 लेक्चर्स लागतील. त्यानंतर मी 20 ते 30 MCQचं लेक्चर घेणार आहे. तुम्हाला नेक्स्ट वीकमध्ये केमिकल इक्विलिब्रियम आणि थर्मोडायनॅमिक्स अशा 2 टेस्ट द्यायच्या आहेत 70 MCQच्या. ओके. प्रिपरेशनला एवढ्याच थर्मोडायनॅमिक्सचे मागचे सोडवायला लागा. आपण क्लासमध्ये जे शिकलोय ते सोडवायला लागा. पण हा जो एंट्रॉपीचा भाग चाललाय तो कळण्यासाठी अजून 1-2 लेक्चर्स लागणार आहेत. प्लीज कीप वर्किंग. थँक्यू.